आभारी अध्यक्ष महोदय आपला। अध्यक्ष महोदय, एका गंभीर विषयात आपल्या निर्देशाची आवश्यकता आहे। आपण लाडकी बहीण योजना सुरू केली, अतिशय क्रांतिकारी योजना, लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला आणि एक आमदार या नात्याने मी माझ्या घाटकोपरमध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले। अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष महोदय, नाही तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देताय का? हो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन। तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले। आजही काही महिला माझ्या घरी आल्या अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्याला पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले। आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये। असं सगळ्यांच्या बाबतीत नाहीये, काही महिलांच्या बाबतीत आहे। तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीयेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत तर काय कारण आहे, तिला तिचं कारण कळलं पाहिजे। कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार। माहितीबद्दल धन्यवाद। निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही। तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत, आम्ही दिलेत पैसे आम्ही, आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ। आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, तुम्हाला तर जराही नाही, तुम्हाला तर जराही नाही, महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही। पंकजाताई बोला। महोदय, माझं नाव कशासाठी घेतलं मला माहित नाही। सन्माननीय सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती आहे। अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलं गेलेलं आहे, कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यांमध्ये, त्यांची नावं कापली जातात। मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की एक वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे, तर एवढं चिडण्याची काय गरज होती? आम्ही सगळे तर त्यांचे अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक ही लाडकी बहीण योजनेत कशी होत आहे, ठीक हे त्यांनी लोकांसमोर आणलं। ठीक आहे, चला लक्षवेधी क्रमांक 1 नाना भाऊ नाही आता नाही। तर आपण पाहिलं असेल, पावसाळी अधिवेशन सध्या चालू आहे, त्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचं निवेदन निर्देश देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाहीत। त्याबद्दलची तुम्ही माहिती व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेली असेल। तसंच बऱ्याच लाडक्या बहिणींना जून महिन्याचे देखील पैसे जमा झालेले नाहीत, तर त्या वाट बघत आहेत की पैसे नेमके कधी जमा होणार। तर बघा, तुमचे पैसे आलेले नसतील तर पटकन एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आलीत की नाही, तुमचा जिल्हाही सांगा, कुठल्या जिल्ह्यामधून तुमचे पैसे आलेले नाहीत जून महिन्याचे 1500 रुपये। तर बघा आता नेमकं काय म्हटलं यामध्ये, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत काही महिलांना सुरुवातीचे 1-2 महिन्याचेच पैसे मिळाले। बघा, असं कोण आहे का ज्यांना फक्त 1-2 हप्तेच आलेले आहेत किंवा 5-6 हप्ते आलेले आहेत आणि त्यानंतर पैसे येणं बंद झालेलं आहे, त्यानंतर पैसे येणं थांबलेलं आहे। असं या ठिकाणी ही बाब जी आहे विधानसभेमध्ये उपस्थित करत सरकारला जाब विचारण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला 2 महिन्यांचे पैसे आले, काही महिलांना 1 महिन्याचे पैसे आले, नंतर पैसे येणं बंद झालेलं आहे, अशी माहिती या ठिकाणी सभागृहामध्ये देण्यात आली। 2 महिन्यांचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मिळणार की नाही असा सवाल विचारत लाडक्या बहिणी या ठिकाणी बहिणी विचारत आहेत, अशा प्रश्न जो आहे तो उपस्थित करण्यात आला पावसाळी अधिवेशनाच्या या ठिकाणी जे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये। तर आता याच्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलं बघा, विधानसभेत माहितीच्या मुद्द्याद्वारे कदम यांनी सभागृहाचे लक्ष वेधले। घाटकोपरमधील स्थानिक आमदार म्हणून मी प्रत्येक घरातून अर्ज भरून घेतले, पण आज काही महिला माझ्या घरी आल्या, त्यांचे म्हणणे आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना 1 महिन्याचे पैसे आले, नंतर पैसे येण्याचं बंद झालं। महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींना हे कळावे, ज्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत की नाहीत त्यासाठी कोणते तरी संकेतस्थळ असावे ज्यावरती नाव टाकले तर पैसे येणार आहेत की नाही, पैसे न येण्याचं कारण काय आहे त्याचं कारण कळलं पाहिजे। तर बघा, त्यांनी खूप महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे। आता लाडकी बहीण योजना जी आहे भरपूर 1 वर्ष जवळपास पूर्ण झालेली आहे, त्यामध्ये बऱ्याच जणांना, काही जणांना 2 ते 3 हप्ते आले, काही जणांना 3 ते 4 पर्यंतच हप्ते आले, काही जणांना या ठिकाणी पैसे या ठिकाणी मागच्या महिन्यापर्यंत आले, मे महिन्यापर्यंत आले आणि जूनचेच पैसे भेटले नाहीत। तर मग अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचे पैसे येतील म्हणून आशावरती आहेत, वाट बघत आहेत, प्रतीक्षा करत आहेत, मात्र त्यांना या ठिकाणी ही माहिती जी आहे ज्यामध्ये त्यांचे पैसे येणार आहेत की नाही त्यासाठी एखादं संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट असावी असं त्यांनी सांगितलं। बघा, आता लाडकी बहीण योजनेची वेबसाईट तर आहे, परंतु त्याच्यावरती समजा तुमचं नाव टाकलं आणि तुम्ही सर्च केलं किंवा पुढच्या महिन्याचे तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही, जर येणार नसतील तर कारण काय आहे, कशामुळे येणार नाहीत, किंवा या ठिकाणी तुमचे पैसे या ठिकाणी जमा झालेत की नाही, जर जमा झालेले नसतील तर कुठल्या कारणास्तव जमा झालेले नाही, तुमचं
तुमचं नाव यादीमध्ये आहे का, तुम्ही पात्र यादीमध्ये आहात की नाही, हे अशा प्रकारचं संकेतस्थळ तयार करावं असं त्यांनी या ठिकाणी सूचना दिलेली आहे. तुम्हालाही वाटतं का अशा पद्धतीची एक वेबसाईट तयार व्हावी? त्याबद्दल तुमचं म्हणणं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर सर्वांनी हो म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती कळेल. तर बघा, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारला. त्याच्यावरती आता आपण जर बघितलं, सध्या ladkibhin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ आहे ज्यावरनं तुम्ही अर्ज भरलेला होता बघा, आणि एक ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती अर्ज बंद करून या ठिकाणी वेबसाईटवरनं अर्ज भरून घेतले होते काही दिवसानंतर. बघा, हे जे संकेतस्थळ आहे याच्यावरती तुम्ही जर लॉग इन केलं, तुम्हाला इथं युजर आय डी तुमचा पासवर्ड टाकून लॉग इन केलं तर तुमच्यासमोर बघा अशा पद्धतीने मोबाईल पासवर्ड टाकायचा आहे, लॉग इन करायचं आहे. हे आता लॉग इन सक्सेस म्हणेल. त्याच्यानंतर पहा काय करायचं, तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटेड हे जे ऑप्शन आहे इथं क्लिक करायचं आहे. इथं तुमचं नाव दिसेल, तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल, तुमचा फोटोही इथं येईल आणि स्टेटस दिसेल तुम्हाला. इथं तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की नाही ते दिसेल, आणि संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेताय की नाही ते येस नो इथं दिसेल. आणि त्याच्यापुढे रुपयाचं चिन्ह बनलेलं आहे, याच्यावरती क्लिक केलं तर आत्तापर्यंत तुम्हाला किती पैसे आले ते समजेल. बघा, आत्तापर्यंतचे आलेल्या पैशाचं ट्रान्झॅक्शन इथं तुम्हाला दाखवेल. जसं की याच्यामध्ये आपण जर बघितलं तर यांना टोटल 16,500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. याच्यामध्ये त्यांचं नाव आहे, बँकेचं नाव आहे, अकाउंट नंबर आहे आणि किती तारखेला हे पैसे जमा झाले पुढं पेड म्हणून दाखवेल. पहा, मग हे पैसे आतापर्यंत किती जमा झाले हे तर दाखवत आहे, परंतु जर या ठिकाणी त्यांना पैसे जमा झालेले नाहीत तर कुठल्या कारणास्तव त्या महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत त्याच्याबद्दलचं रिझन असेल ते या ठिकाणी दाखवत नाही, किंवा त्यांनी जर त्या ठिकाणी नाव त्यांचं वेबसाईटवरती कुठेतरी या ठिकाणी टाकलं ते सर्च व्हायला पाहिजे, त्याचं कारण समजायला पाहिजे की पुढचे पैसे येणारे आहेत की नाही, किंवा मागचे पैसे आलेत तर मग का नाहीत आले, अशा पद्धतीचे कारण समजायला पाहिजे. त्याच्याबद्दल त्यांनी निर्देश दिलेले आहेत. जर तशा पद्धतीने वेबसाईटवरती अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की त्याबद्दलची माहिती जी आहे ती दिली जाईल. सध्या तरी एवढंच अपडेट याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत किती ट्रान्झॅक्शन झालेलं आहेत ते इथं पाहता येणार आहेत. जसं की यांचे मे महिन्यापर्यंतचं ट्रान्झॅक्शन दाखवत आहे अजूनपर्यंत देखील. बघा, आज या ठिकाणी जर आपण बघितली 13 जुलै आहे, 13 जुलैला या ठिकाणी त्यांचं अजून जून महिन्याचे पैसे जमा झालेले दाखवत नाहीत, परंतु या ठिकाणी मे महिन्यापर्यंतचे पैसे या ठिकाणी जमा झालेले दाखवत आहेत. तर अशा पद्धतीची या ठिकाणी ही वेबसाईट आहे सध्या, परंतु याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. ते म्हणजे जर पैसे जमा झालेले नाहीत तर त्या महिन्याचे पैसे का जमा झालेले नाहीत, ते अपात्र झालेत की काय, पात्र आहेत की नाही, कुठल्या कारणास्तव अपात्र आहेत, किंवा का म्हणून या ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत त्याबद्दलची माहिती अपडेट होणं गरजेचं आहे. तीच माहिती या ठिकाणी विधानसभेमध्ये देण्यात आली, त्याबद्दलचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. तर ही माहिती त्याबद्दलची होती. आता महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जून महिन्याचे पैसे भेटलेले असतील, बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून ते भेटलेले नसतील, तर तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये देखील येऊ शकतात. कुठल्या महिलांना येऊ शकतात? बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी 3,000 रुपये जमा होऊ शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे गेल्या वर्षी झालेली ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात, त्याला आता 1 वर्ष पूर्ण झालेली आहेत. प्रत्येक महिन्याला तुम्हाला आर्थिक आधार म्हणून 1,500 रुपये जमा केले जात आहेत. जुलै जून 2024 पासून एकूण 12 हप्ते तुम्हाला देण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला या ठिकाणी जून महिन्याचे हप्ते धरून 18,000 रुपये पूर्ण वर्षभराचे जमा करण्यात आलेत. तर या योजनेच्या जोरावर राज्यात महायुतीचं सरकार आलं, पण या योजनेबाबत आता काही अडथळे सुद्धा समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी काही नवीन निकष लावल्यामुळे काही महिलांची नावे देखील याच्यामधून वगळण्यात आलेली आहेत. तसेच गेल्या काही महिन्यापासून या योजनेचं पोर्टल सुद्धा बंद आहे. एवढेच नाही तर काही महिलांना जून महिन्याचा लाभ देखील मिळाला नसल्याची बाब समोर आलेली आहे. जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. तर जून महिन्याच्या हप्त्यासाठी 30 जून रोजी राज्य सरकारकडून 3600 कोटी रुपयांचा निधी वितरणाला मान्यता देण्यात आली. यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना जून महिन्याचे म्हणजे 5 जुलैपासून प्रत्यक्षामध्ये पैसे भेटायला सुरुवात झाली. जून महिन्याचा लाभ मिळालेला नाही अजून अशा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी आहेत. दरम्यान आता या संदर्भात एक नवीन माहिती देखील समोर आलेली आहे. बघा, या महिलांना मिळू शकतात 3,000 रुपयाचा लाभ, ज्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी जमा केला जाणार आहे. जुलै महिन्याचा हप्ता या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. असे असून महिन्याच्या हप्त्यासोबतच ज्या महिलांना जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना जून महिन्याचा हप्ता सुद्धा या ठिकाणी जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत दिला जाऊ शकतो असा दावा केला जातो आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या काही महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला असला तरी सगळ्यांनाच तो अद्यापपर्यंत भेटलेला नाही. बघा, तुम्हालाही काही जणांना तो भेटलेला नसेल.
दरम्यान ज्या महिलांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना आता जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता दिला जाऊ शकतो. मात्र याच्याबद्दल अजून अधिकृत घोषणा दिलेली नाही, फक्त ही न्यूजमध्ये माहिती शक्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच राज्यातील काही लाडक्या बहिणींना जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात सरकारने अजून अधिकृत माहिती जी आहे ती दिलेली नाही. यामुळे ज्यांना जून महिन्याचा लाभ मिळालेला नाही त्यांना जून आणि जुलै दोन्ही महिन्याचा लाभ सोबतच मिळणार का हे पाहणं मात्र आता गरजेचं असणार आहे. कारण की ज्यांना जूनचे पैसे भेटले नाहीत ते पात्र आहेत, त्यांना मे महिन्याचाही हप्ता भेटलेला आहे आणि जून महिन्याचा हप्ताच भेटला नाही, पात्र असूनही भेटलेला नाही. तर बघा, तुम्हाला एकतर जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत मग ते पैसे भेटू शकतात. जर नाही झाले तर तुम्हाला काय करायचं आहे, ही जी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे इथं लॉग इन करायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तक्रार करायची. ऑदर सेक्शनमध्ये जाऊन ज्या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही पात्र असूनही मला या ठिकाणी पैसे ह्या महिन्याचे जमा झालेले नाहीत, तर त्याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणावरून उत्तर भेटेल आणि तुम्ही खरोखरच पूर्ण पात्रतेच्या अटी तुमच्या पूर्ण आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला राहिलेले पैसे देखील येऊ शकतात. तर हे देखील काम करायचं आहे. ladkibhin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला तक्रार करता येणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.